बदलापूर परिसरात शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्थानिक पातळीवरील विविध नागरी प्रश्न सातत्याने मांडण्यास सुरुवात केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. रेल्वे प्रवासातील अडचणी, वीज वितरणातील टीओडी मीटर संबंधित तक्रारी तसेच इतर मूलभूत सुविधांशी निगडीत प्रश्न त्यांनी पुढे आणल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत असली तरी स्थानिक राजकारणात समन्वयाचा प्रश्नही निर्माण होत आहे. शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले असतानाही त्यांनी व्यापक जनहिताचे मुद्दे उपस्थित केल्याने त्यांच्या भूमिकेचा आवाका वाढला आहे. विधान परिषद सदस्य म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षण क्षेत्रासोबतच इतर सार्वजनिक प्रश्न मांडण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांच्या हस्तक्षेपाला कायदेशीर आधार आहे. मात्र या सक्रियतेमुळे स्थानिक आमदारांच्या कार्यक्षेत्रात काही प्रमाणात ओव्हरलॅप निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदलापूरमध्ये वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणाऱ्या पायाभूत सुविधांच्या समस्या लक्षात घेता विविध लोकप्रतिनिधींवर नागरिकांच्या अपेक्षांचा ताण वाढला आहे. त्यामुळे शिक्षक आमदारांनी पुढाकार घेणे हे नागरिकांच्या दृष्टीने सकारात्मक मानले जात असले तरी त्याचा स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व स्तरांवरील लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. एखाद्या प्रश्नावर अनेक प्रतिनिधी वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेत असल्यास जबाबदारी निश्चित करण्यात अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. राजकीय विश्लेषकांच्या मते शिक्षक आमदारांनी प्रश्न मांडून शासनावर दबाव निर्माण करणे आणि स्थानिक आमदारांनी त्या प्रश्नांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे अशी पूरक भूमिका अधिक प्रभावी ठरू शकते. दरम्यान प्रशासनानेही या परिस्थितीकडे समतोल राखत पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे. विविध लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर वेळेवर आणि समन्वयाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. एकूणच बदलापूरमध्ये शिक्षक आमदारांच्या वाढत्या सक्रियतेमुळे स्थानिक प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळत असले तरी भविष्यात या सक्रियतेतून निर्माण होणारा राजकीय तणाव टाळण्यासाठी प्रभावी समन्वय राखणे हीच खरी गरज ठरणार आहे.